घरातली आई असू दे, बायको असू दे किंवा त्या घरातली गृहिणी असू दे, तिला ना घरच्या सगळ्या लोकांच्या आवडीनिवडी माहीत असतात. नवऱ्याला काय आवडतं, मुलांना काय खायला आवडतं, सासू सासऱ्यांना कशा पद्धतीचं जेवण आवडतं, तर हे सगळं सगळं ना तिने अगदी नीट लक्षात ठेवलेलं असतं. पण तिला काय आवडतं, तिला कुठे जायला आवडतं, तिचे काय स्वप्न आहे, तिच्या काय इच्छा आहे, हे तर जाऊ द्या. पण तिच्या बाबतच्या छोट्या छोट्या गोष्टी, की तिला कुठला रंग आवडतो, तिला खाण्यामध्ये कुठला पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो, तिला कुठला पिक्चर आवडलेला आहे, या छोट्या छोट्या गोष्टीनं, या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तिच्या घरातल्या लोकांना तिच्याविषयी माहीत नसतात. कारण कधी त्यांनी त्या जाणून घेण्याचा प्रयत्नच केलेला नसतो. पण त्या गृहिणीने मात्र सगळ्यांच्या आवडीनिवडी चांगल्या लक्षात ठेवलेल्या असतात. तर हे असं का होतं? तिनेच फक्त सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायच्या असतात का? तिच्या आवडीनिवडी कोणीच जपायच्या नसतात का घरातल्यांनी? तर ना, हे असं प्रत्येकच घरात होतं. फार कमी असेल असे घर की जिथे त्या घरच्या बाईच्या आवडीनिवडी जपल्या जात असतील, असं फार कमी असेल. त्या घरातल्या बाईची सुरुवात ही, दिवसाची सुरुवात ही दुसऱ्याच्या आवडीने होते. की आज मुलांना जेवणात काय बनवायचं, इथे सुद्धा तिची आवड काहीच नसते. ती सतत ना दुसऱ्याच्याच आवडीचा विचार करते की मुलांना जेवायला काय आवडेल, नवऱ्याला कोणती भाजी आवडेल, याच म्हणजे हाच विचार करून ना तिच्या दिवसाची सुरुवात होते. आणि हे असं रोज 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 करता करता ना कुठेतरी ना तिच्या आवडीनिवडी तिने बाजूलाच केलेल्या असतात. तुम्ही कधी विचारून पहा, घरातल्या बाईला, घरातल्या स्त्रीला विचारून पहा की आज तुला काय खायचंय, तर तिचं उत्तर पहा काय येईल तुम्हाला. ती एकच म्हणेल, मला काहीही चालतं, तुम्हाला काय काय खायचंय ते सांगा. करून पहा ही गोष्ट कधी घरात आपल्या आईला, आपल्या बायकोला विचारून पहा आणि तिचं उत्तर तुम्हाला काय ऐकायला मिळेल ते पहा. तर ना, आई ही फक्त आई नसते, बायको ही फक्त बायको नसते, तर ना तिच्या आतमध्ये एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. तिला सुद्धा स्वतःच्या इच्छा असतात, तिला सुद्धा स्वतःची आवड असते, तिला सुद्धा काही स्वप्न असते, तिला सुद्धा कुठेतरी फिरायला जायची आवड असते. पण ना ह्या सगळ्या गोष्टी तिच्या या दुसऱ्याच्या आवडीनिवडी जपता जपताना ह्या गोष्टी तिने कुठेतरी दूर बाजूला केलेल्या असतात. म्हणजे तिला त्यांच्याकडे त्या स्वतःच्या आवडीनिवडी जपायला तिला वेळच मिळालेला नसतो. वेळ मिळालेला नसतो म्हणा, किंवा तिच्या आवडींना तेवढं महत्त्व त्या घरामध्ये दिलेलंच नसते. दुसऱ्याच्याच आवडीनिवडी ती जपत राहते आणि स्वतःच्या आवडीनिवडी दूरच ठेवते. तर ना कधीतरी मुलांनो, तुमच्या आईला विचारून पहा की आई, तुला लहानपणी काय व्हायचं होतं, तुम्ही लहानपणी कुठले खेळ खेळायचे, किंवा तुला तुला काय बनायचं होतं, तुझ्या आयुष्यामध्ये तुला काय व्हायचं होतं, तुझ्या आवडीचे रंग कोणते, तुला कुठले सिनेमे आवडले होते, तुला कुठले ऍक्टर आवडायचे, हे कधी ना तुमच्या आईला विचारून पहा. मग तुम्हाला ना तिच्या बाबतच्या काही गोष्टी नव्याने माहीत होतील, ज्या तुम्ही आजपर्यंत कधी माहीतच करून घेतलेल्या नाहीये. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिचा विचार करा, तिच्या आवडीनिवडीचा विचार करा. तिला काहीच नको असते, दुसरं काहीच नको असते. कधीतरी तिला म्हणून पहा, चल आज तुझ्या आवडीचं जेवण तू बनव. बनवणार तीच आहे, पण फक्त एवढं तर म्हणा की आज तुझ्या आवडीचं जेवण बनव, तुला जे खायला आवडते ना ते आज तू बनव. तर ती पहा किती ना आवडीने सगळं बनवेल. कधीतरी असं म्हणून पहा, कधीतरी असं तिच्या याच्याप्रमाणे जगून पहा, तिच्या आवडीप्रमाणे जगून पहा. मग तर ती रोज तुमच्या आवडीप्रमाणे जगायला आनंदाने तयारच असते. तर ना आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींना नेहमी आपल्या घरातल्या स्त्रीविषयी गृहीतच धरत येतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं तिला मन नाहीच,
तिला काही इच्छा नाहीच, तिची काही स्वप्न नाहीत. आपण म्हणजे कधी आपण साधे या गोष्टींकडे डोकावून सुद्धा पाहत नाही. आपल्याला स्वतःच महत्वाचं वाटत राहते, आपल्याला स्वतःच्याच गोष्टी महत्वाच्या, स्वतःच्या आवडी महत्वाच्या. आणि त्या स्त्रीला ना तिच्या मनाप्रमाणे जगायचं असेलही, पण तिला त्या घराच्या जबाबदाऱ्यांपुढे स्वतःच्या मनाप्रमाणे तिला जगता येत नाही. तिला कुठे बाहेर जायचं असेल ना, बाहेर फिरायला जायचं असेल तिला, तर तिला ना पहिले घरी पाहावं लागते, अरे नाही आता मुलांच्या परीक्षा आहे, मी बाहेर नाही जाऊ शकत, मला बाहेरगावी आता जाता येणार नाही. तिची इच्छा असून सुद्धा तिला जाता येत नाही, कारण तिला तिच्या त्या इच्छेपेक्षा त्या ज्या घरातल्या जबाबदाऱ्या आहे ना त्या जास्त महत्वाच्या असतात. तिला बाहेर गेलं की, बाहेर म्हणजे कुठे गेलं की तिला माहित असते की तिच्या नवऱ्याला कुठला रंग आवडतो, त्याला कुठल्या रंगाचा शर्ट आवडेल. मुलांची आवड तिला माहित असते की मुलाला ह्या रंगाचे कपडे घेतल्यानंतर त्याला खूप आवडेल, हे तिला माहित असतं बरोबर. त्यांच्या सगळ्या सवयी तिला, म्हणजे त्यांच्या बारीक बारीक सवयी सुद्धा तिला माहित असतात, छोट्या छोट्या सवयी सुद्धा. पण तिच्या बाबतची माहिती तिच्या घरच्या लोकांना कधीच नसते. कधी हे प्रयोग तुम्ही तुमच्या घरी करून पहा. कधी त्या एखाद्या बायकोला किंवा आईला विचारलं ना, तिच्या घरातल्या लोकांच्या आवडी विचारल्या ना, ती फटाफट फटाफट सांगेल. पण कधी एखाद्या मुलाला विचारलं ना की तुझ्या आईला काय आवडते बरं, तर तो मुलगा सुद्धा 2 मिनिट विचार करेल. त्याला विचार करावा लागेल की आपल्या आईला काय आवडते, कारण त्यांनी कधी ही गोष्ट जाणूनच घेतली नसते की माझ्या आईला काय आवडते. आईची आवड असू शकते, बायकोची आवड असू शकते, असा कोणी तिच्या घरातले लोक करतच नाही विचार. ही गोष्ट सत्य आहे की नाही, खरं आहे की नाही. तुमच्या घरामध्ये देखील असेल ना असं की तुमच्या त्या घरातल्या बाईच्या, आईच्या, बायकोच्या सवयी किंवा तिच्या आवडीनिवडी तिच्या घरातल्या लोकांना माहीतच आहे का बरं? तुम्हाला माहीतच आहे का तुमच्या घरातल्या गृहिणीच्या आवडीनिवडी तुम्हाला सगळ्या माहीत आहे का? जर नसेल माहीत तर माहीत करून घ्या, कारण ना ती स्त्री देखील ना एक व्यक्ती आहे हो. तिला पण समजून घ्या, तिला काय आवडतंय, ती काय खाते ना, यापेक्षा तिला काय खायला आवडतं हे जाणून घ्या. ती कुठे जाते यापेक्षा तिला कुठे जायला आवडेल हे जाणून घ्या. ती सगळ्यांची काळजी घेते, पण तिची काळजी घेणारं कोणी आहे का हे जाणून घ्या. कारण ना ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्वाची आहे, कारण ती सुद्धा एक व्यक्ती आहे. तुमच्या घरामध्ये तिला एक स्थान आहे, तर त्याच्यामुळे ना तिचं देखील तिच्या इच्छा, तिच्या आवडीनिवडी, तिच्या सवयी, तिचा आनंद कशामध्ये आहे, तिचं दुःख कशामध्ये आहे, हे सगळ्या गोष्टींना जाणून घ्या, कारण हा तिचा सुद्धा अधिकार आहे. तर पहा, असा हा व्हिडिओ होता. यामधलं तुम्हाला जे पटेल ते स्वीकारा आणि जे नाही पटणार ते सोडून द्या. आणि कुठेतरी या गोष्टीचा विचार करून पहा की तुम्हाला तुमच्या घरातल्या गृहिणीच्या किंवा आईच्या किंवा बायकोच्या आवडीनिवडी माहीत आहे का? जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, वाटलं तर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर तोपर्यंत धन्यवाद.